सर्वसामान्यातून एक असा माझ्यावरती एक प्रेमळ दबाव आला किंवा तुम्ही पुढं आलं पाहिजे आणि राजकीय भूमिका घेतली पाहिजे. 2014 पासून ज्यावेळी मोदी गव्हर्नमेंट आले तेव्हापासून जे काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाल्या किंवा एक विचार जो मला पटत गेला, त्यामुळे मी भाजपच्या विचारांचा होत गेलो. जसं काय इंडस्ट्रीसाठी समजा इथेनॉल प्रोग्राम आला 2016ला, त्यानंतर 2020ला CNGचा प्रोग्राम आला, त्यानंतर पोटॅश फर्टिलायझरचा आला. तर मला असं लक्षात आलं की हे एक औद्योगिकरणाला किंवा विकासाच्या दृष्टीनं हा पक्ष खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपल्या विचाराशी मिळता जुळता आहे. हे लक्षात आल्यानंतर मी त्याच पक्षाशी थोडंसं काय कामानिमित्त गडकरी साहेब असू द्या, मुख्यमंत्री साहेब असू द्या किंवा बावनकुळे साहेब असू द्या, ह्या सगळ्यांशी माझा संपर्क येत गेला आणि छोटे मोठे विषयाचं डिस्कशन होत गेलं. त्यानंतर ज्यावेळी पक्ष इलेक्शनची ही चर्चा जोरात सुरू झाल्यानंतर मी नाना पक्षाला सांगितलं होतं की तुम्ही मला पक्षात तिकीट दिलं तरच मी उभा राहणार आहे, नाही तर मी उभा राहणार नाही दुसऱ्या कुठल्या पक्षात. मी क्लिअर सांगितलं, कारण माझं राजकारण करणं हे मी लोकांसाठी करतोय, निष्प्रभपणे करणार आहे. आणि यामध्ये मला काय वैयक्तिक असं काय मला अम्बिशन नाही आहे की बाबा मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे. परंतु ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत, समजा मी जिल्हा परिषद निवडून गेलो तर तिथं लोकांची कामं करता आली पाहिजेत ना. दुसऱ्या पक्षातून निवडून गेलं तर मग कामही होणार नाही आणि मग ते करिअर सुरू व्हायच्या आधी संपून जाईल. तर त्याला एक थोडासा लॉंग टर्म विचार करून पुढच्या 20-25 वर्षाचा किंवा एक पॉझिटिव्ह विचाराचा पक्ष आहे या विषयानं मी खरं तर याच्यामध्ये प्रवेश केला आणि पक्षाने माझी चांगली दखल घेतलेली आहे. बाकी आता शिंदे साहेबांना माहीत आहे मी मतदारसंघामध्ये होम टू होम, वस्ती टू वस्ती फिरतोय सध्या. लोकांचा उत्साही चांगला आहे, रिस्पॉन्स चांगला आहे आणि मागच्या 15 वर्षामध्ये मी जे काही काम हातात घेतले कुठलंच काम मी अर्धवट हातात ठेवून किंवा ते ठेवलं नाही. विदाउट सक्सेस मी कधीच थांबलेलं नाही आणि कुठलीही गोष्ट मी ग्रँटेड कधी घेतली नाही. त्यामुळं मला मुळापासून अभ्यास करून प्रत्येक गोष्ट करायची सवय आहे. त्याच पद्धतीनं हा जो काही राजकारणाचा जो काही अंक माझा सुरू झालाय त्यामध्ये मतदार हा मेन पाया आहे. तो पाया मजबूत करायसाठी मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या करतोय आणि माझ्या हातनं निवडून आल्यानंतर सुद्धा मी काही माझ्या हातात चांगली कामं आहेत तेच करेन. कुठल्याही हेवेदावे राजकारण करणार नाही. मी एखादं काम समजा काही अडचणीमुळे किंवा टेक्निकल बाबीमुळे करू शकलो नाही तर कोणाला त्रास होणार नाही निश्चित याची काळजी घे. आपण सर्व पत्रकार बंधू इथं आलात, अगदी आमच्या कुठे कमी पडत आहेत या काळे साहेब या. परंतु नाना पक्ष जे मला जबाबदारी देईल कुठलीही देऊ द्यायची, माझं काही त्यात म्हणणं नाही आहे. तर ते मी पक्षाची जे काही जबाबदारी देईन, जनता काय जबाबदारी देईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन. तेवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. परत एकदा पत्रकार दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा आणि या माझ्या प्रवासामध्ये तुमचं सहकार्य, तुमची मदत, तुमचं प्रेम हे असंच मिळत राहील अशी मी सीते नागेश चरणी प्रार्थना करतो, जकराय चरणी प्रार्थना करतो. तो माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.